जय शिवराय. कन्नड सोयगावच्या सर्वच माझ्या मायबाप जनतेला माझी प्रार्थना आहे की मी प्रत्येकाच्या घरी येऊन गेलेलो आहे. काही तुरळक गावं जर सोडली किंवा घरं सोडली तर मी प्रत्येकाच्या घरी येऊन गेलोय आणि प्रत्येकाला मी प्रार्थना केली की मला मदत करा. आता सध्या काय व्हायला लागलं की खूप लोड झालाय. एवढी सगळी गावं करणं मला खरंच शक्य नाही आणि कुठल्याच उमेदवाराला शक्य नाहीये. म्हणून माझी प्रार्थना आहे की जिथे जिथे सभा असतील तुम्ही तिथे या. आणि काही लोक परस्परच माझा कार्यक्रम डिक्लेअर करतायत. म्हणजे मला विचारतच नाहीये कुठेही जेवण ठेवतायत, कुठल्या गावाला सांगतायत की हा येतोय. बेचारे तिकडे स्वयंपाक करून ठेवतात. लोक गाववाले वाट बघत बसतात की हा आमच्याकडे येणार आहे, मग मी तिथे जात नाही. गेल्याच्या तर गैरसमज होतो की हा आला नाही सांगून पण. त्यामुळे कृपा करा, ठरलेला कार्यक्रम आहे तो आपल्या व्हॉट्सअपवरती येतोय, म्हणजे आपण ते डिजिटल पाठवतोय आणि त्यानुसारच आपण ते करणार आहोत. कारण एवढी सगळीच्या सगळी गावं मला करणं झेपणार नाहीये आणि मलाच काय कुठल्याच उमेदवाराला करणं झेपणार नाहीये. मी पुन्हा सांगतो, मी प्रत्येक गावात प्रत्येक घरी येऊन पाया पडलोय. तर मला एवढं सांभाळून घ्या तुम्ही, माझी एवढीच प्रार्थना आहे. आणि कुठल्याही कोणाच्याही सांगण्यावरून कोणीही परस्पर सांगते हे धंदे नाही. एकतर व्हॉट्सअपवरती जे फ्लेक्स आलं ते किंवा माझ्याशी डायरेक्ट संपर्क करा, त्याला हे फायनली समजा. कुठलाही माणूस येतोय तो दादाच्या जवळचा असं तुम्हाला वाटतं तो कार्यक्रम देतोय, हे नका करू. एवढी माझी प्रार्थना आहे. आणि आमदार भगवंताच्या कृपा आशीर्वादाने आपल्या पायाच्या आशीर्वाद जर झालो मी, तरी सुद्धा कुठल्या कार्यकर्ता आणि कुठला हा दादाच्या जवळचा आहे तो दादाच्या जवळचा आहे, बिलकुल नाही. जनता आणि दादा एकच आहेत. त्यामुळे मधला कोण नसणार आहे. मी पुन्हा सांगतोय, कार्यकर्ता संकल्पना मोडीत काढली आहे. सवय करून घ्या जनतेच्या लोकांनी की डायरेक्ट माझ्याशी बोलायचं. मध्ये प्लीज कोणाला ठेवू नका, प्रॉब्लेम होतो.